ये सबसे बड़ा नारा है। चलो बस लग्न कौन करणार सब वो सम्मान मैं प्राप्त कर, वो जो भी लग्न करेंगे उनकी फोटो देने वाले हैं। आ जाओ, तुम भी आओ ना। क्या बात है। ये भी इधर भी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सर्व संडास बाथरूम बंद असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांचा व नागरिकांचा फार त्रास होत होता। त्यांची फार गैरसोय होत होती। त्यांना जर लघवीला जायचं असेल तर चौथ्या मजल्यावर तेही व्यवस्थित नसलेल्या संडास बाथरूम मध्ये जावं लागत होतं। आम्ही प्रशासनाला परवा दिवशी एक निवेदन दिलं होतं की आज दुपारी 3 वाजेपर्यंत जर तुम्ही हे संडास बाथरूम चालू नाही केले तर आम्ही 3च्या नंतर हे लॉक तोडून संडास बाथरूम हे सर्वांसाठी खुलं करण्यात येईल। परंतु रणजित पाटील साहेबांनी आम्हाला बोलून त्या संबंधित अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा करून हे लॉक खोलण्यासाठी आम्हाला परवानगी दिली। त्यांनी आम्हाला चाबी दिली व सन्मानपूर्वक आज आम्ही हे संडास बाथरूम सर्वांसाठी चालू करून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मी प्रशासनातर्फे रणजित पाटील साहेबांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। मेन द्वारे समोरचा टॉयलेट बाथरूम बांधवलेलं आहे, काय म्हणणार आहे? मेन महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे संडास बाथरूम बांधण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती। या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी युनियन बँकेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे जे पगार ट्रान्सफर केलेले होते त्या बँकेची एक शाखा इथे ओपन करायला पाहिजे होती व त्या युनियन बँकेचं इथे एक ATM चालू करायला पाहिजे होतं, जेणेकरून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा झाला असता। परंतु हे संडास बाथरूम इथं तयार करून त्यांनी काय साध्य केलं हे माननीय आयुक्त साहेबांनाच माहिती आहे। त्याची काही आवश्यकता नव्हती। प्रत्येक बिल्डिंग मध्ये खाली वरती 4 क्लास चौथ्या मजल्यावर पण संडास बाथरूम आहे। प्रत्येक अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये त्यांच्या स्वतःसाठी संडास बाथरूम आहे। इथे कुठलीही आवश्यकता नसताना आयुक्त साहेबांनी हे विनाकारण खर्च करून हे जबरदस्ती हे महानगरपालिकेच्या बोकंडी मारून दिलेलं आहे। पे नाही, हे सर्वांसाठी मोफत आहे आणि सर्वांसाठी मोफत आहे ते। सुधाकर चांदणे, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे।